नमस्कार मंडळी, सोलापुरी तडका या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण बघतो आहेत सोलापुरी स्पेशल खमंग अशी शेंगदाण्याची पोळी. तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत. ते शेंगदाणे आपण मंद आचेवर खरपूस खमंग असे भाजून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी 10 ते 15 मिनिट ते शेंगदाणे अगदी मंद आचेवर भाजणार आहे. ही पोळी अगदी खुसखुशीत खमंग अशी तयार होते आणि महत्त्वाचं म्हणजे ती पोळी 8 ते 10 दिवस आरामात टिकते. ती प्रवासासाठी, मुलांच्या ट्रिपसाठी अगदीच सोयीस्कर होते. सोलापूर भागात तर या पोळीला सणांना पण बनवलं जातं. तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. तर आता इथे मी त्या शेंगदाण्याची साल काढून घेणार आहे. मी अशा प्रकारे इथे सगळे साल काढून घेणार आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण काढू शकता. एखाद्या कॅरी बॅगमध्ये घालून मग सोलू शकता. आता आपले साल काढून झालेले आहेत. इथे मी अर्धा किलो शेंगदाण्यासाठी अर्धा किलो गूळ असे प्रमाण घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोडीचं प्रमाण ठेवू शकता. पण अर्धा किलो शेंगदाण्यासाठी अर्धा किलो गूळ हा परफेक्ट आहे. आता मी ते शेंगदाणे आणि गूळ हे बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये. मी इथे गूळ कापून घेतलेला आहे, त्याच्यामुळे तो मिक्सरमध्ये आरामात बारीक होऊन जाईल. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे सारण तयार करायचं आहे. आणि हे सारण तयार झालेलं तुम्ही 1 ते 2 महिने आरामात वापरू शकता. ते खराब होणार नाही. हे सर्व तयार झाल्याच्या नंतर आपण हे सगळं एकत्र करून घेणार आहोत हाताने. तुम्ही मिक्सरमध्ये अजून एकदा बारीक केलं तरी चालेल. अगदी बंद चालू करत हे तयार आहे आपलं सारण. तर आता आपण कणिक भिजवून घेणार आहे. त्यासाठी मी फक्त इथे गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे. तुम्ही थोडासा मैदा पण घालू शकता. त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याला इथे थोडं थोडं पाणी घालत ते मिक्स करून घ्यायचं आहे. कणिक आपल्याला खूप घट्ट पण नाही करायची आणि खूप सैलसर पण नाही ठेवायची. मीडियममध्ये आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे. याच्यामध्ये तुम्ही थोडंसं बेसन पण घालू शकता. तेलाचं मोहनही घालू शकता. पण मी अगदी चपातीला जशी मळतो तशीच मळून घेणार आहे. इथे कणिक तयार आहे आपली. ती कणिक आपण 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. त्याच्यानंतर आपण तेल लावून त्याला चांगले मळून घेणार आहोत. कणिक आपली छान भिजल्यामुळे अगदीच मऊ झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण इथे पोळी तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी एक इथे गोळा घेतलेला आहे. त्याचा आपण आता उंडा बनवून त्याच्यामध्ये हे सारण भरून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करते आहे उंडा. अगदीच आपल्या तळहाताच्या याच्याने प्रेस करत करत आपल्याला त्याला गोलसर आकार देत त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. जितकं जास्त सारण भरता येईल तेवढं भरायचं आहे आपल्याला. आपली पोळी पूर्ण काठापर्यंत सारण भरलेली पाहिजे, तेव्हाच ती छान होते. अशाच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे ते. हे सारण बनवून ठेवून तुम्ही आरामात कधीही केव्हाही तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ही पोळी बनवून खाऊ शकता.
आता तयार आहे आपला उंडा. हा आपल्याला लगेच लाटायचा नाही आहे. तो हाताने प्रेस करून घ्यायचा आहे सुरुवातीला. मगच तो लाटायला घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. आपल्याला पोळी ही अशी फिरवत लाटायची आहे म्हणजे चिकटणार नाही. मी इथे लाटण्यासाठी थोडा पिठाचा जास्त वापर केलेला आहे कारण गूळ असल्यामुळे पोळी चिकटू शकते. आणि जितकी जमेल तितकी ही पोळी आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे. त्याचे काठ व्यवस्थित लाटून घ्यायचे आहेत. आपली पोळी इथे एकसारखी छान लाटून झालेली आहे. आता आपण तिला भाजून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी अगोदरच तवा गरम करून घेतलेला आहे. तूप घातलेलं आहे. तुम्ही ही पोळी साठवणीसाठी जर बनवत असाल तर तुपाचा वापर अजिबात करायचा नाही आहे. तेलाचा पण वापर खूप कमी प्रमाणात करायचा आहे म्हणजे आपली पोळी टिकण्यास मदत होईल. मी इथे तुपाचाच वापर करते आहे. दोन्ही बाजूने मी छान तूप लावून ती पोळी भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली पोळी भाजून होते. दोन्ही बाजूने छान तूप लावून भाजून घेणार आहे मी. तुम्ही बघू शकता किती टम्म अशी फुगलेली आहे आपली पोळी. याचा अर्थ असा की आपलं सारण पूर्ण कडेपर्यंत भरलं गेलं आहे. जेवढं जास्त सारण भरल तितकी ती पोळी छान होते. टिकायलाही छान आणि चवीलाही छान होते. आपली पोळी भाजून झालेली आहे. ती बाजूला काढून घेऊया आपण. अशी ती जाळीवरती ठेवायची म्हणजे छान वाफ निघते त्याची. मी अशाच पद्धतीने दुसरी एक पोळी बनवून दाखवते आहे तुम्हाला. या सर्व टिप्स वापरून तुम्ही ही अगदी सोप्या पद्धतीने ही पोळी बनवू शकता. खूप सुंदर होते पोळी, मस्त. सोलापूर भागात खूप फेमस आहे ही पोळी. नक्की ट्राय करून बघा. तुम्ही बघू शकता अगदी कडेपर्यंत सारण जात आहे. मस्त खमंग खुसखुशीत होते. माझ्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. खमंग खुसखुशीत पोळी नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने. ही रेसिपी पौष्टिक आहे त्यामुळे नक्की ट्राय करा. धन्यवाद.